बातमी आहे भाजपाच्या बैठकी संदर्भात। भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीमध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। रामटेक गडचिरोली जागांवरती चर्चेची शक्यता वर्तवली जाते। भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक ही दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकी दरम्यान रामटेक तसेच गडचिरोली जागांवर चर्चा होण्याची शक्यता ही वर्तवली जाते। भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीमध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। मनोज, भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीमध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली आहे, अधिकची माहिती। नक्की जान्हवी, आपण बघितलं तर लोकसभा निवडणुकीच्या तारखा या जाहीर झाल्या आहेत। त्यात भाजप आणि काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीची यादी ही जाहीर करण्यात आली आणि त्यात महाराष्ट्र युतीची यादी म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती अद्यापही जारी करण्यात आलेली नाही आहे आणि त्या येत्या 2 दिवसात यादी ही जाहीर केली जाणार आहे। कारण महाराष्ट्र पहिल्या टप्प्यातील मतदान म्हणजे रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर हे 19 तारखेला होणार आणि त्याचा उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख ही 27 मार्च रोजी आहे। आणि त्यात आता आपण भेटत तर येत्या 2 दिवसामध्ये भाजपची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक ही बोलवण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये आपण भेटत तर रामटेक व गडचिरोली या जागेवरती चर्चा होण्याची शक्यता आहे। कारण की रामटेकची जागा ही सध्या शिवसेनेकडे आहे आणि त्यावरती भाजप हे आपला दावा करत आहे आणि तसंच आपण बघितलं भाजपची गडचिरोलीच्या जागेवरती राष्ट्रवादी हे आपला दावा करत आहे। त्यामुळे या येत्या 2 दिवसांमध्ये ही बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये आपण बघितलं तर या 2 जागेवरती चर्चा होण्याची शक्यता आहे आणि अद्यापही आपण बघितलं तर अद्यापही कोणत्या जागेवरती हे तिढा सुटलेला नाहीये आणि आपण बघितलं तर महाविकास आघाडीकडून पण यादी ही जाहीर करण्यात आलेली नाहीये। त्यांच्याकडनं बोलण्यात आलेलं होतं जशी ही जाहीर सभा राहुल गांधी यांची जाहीर सभा आहे त्याच्यानंतर आम्ही यादी ही जाहीर करू। आता ही जाहीर सभा काल पार पडलेली आहे आणि त्यावरती ही यादी जाहीर होते का हे पण पाहणं गरजेचं आहे। आणि येत्या भाजपची आपण बघितलं महायुतीची जी यादी आहे ती आताच केंद्रीय निवडणूक समितीची 2 दिवसाची बैठक आहे आणि त्याच्यामधून ही यादी ही जाहीर होण्याची शक्यता आहे। जी मनोज, या बैठकीला कोण कोण उपस्थित असणार या संदर्भात काही माहिती आहे का? नक्कीच आपण बघितलं तर या बैठकीला अमित शाह असतील, तसेच JP नड्डा असतील, तसेच देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता अशी वर्तवली जात आहे। पण आपण येत्या 2 दिवसामध्ये ही बैठक ही बोलवण्यात येणार आहे आणि या बैठकीसाठी सर्व नेते हे दिल्लीसाठी रवाना होतील आणि आपण या बैठकीमधून महत्वाचा जो तिढा आहे म्हणजे आपण रामटेक आणि गडचिरोली या जागेवरती, कारण की या जागेवरची निवडणूक पहिल्या टप्प्यात आहे आणि ही निवडणूक आपण बघितलं लवकरात होणार आणि त्याची अंतिम तारीख आपण बघितलं तर 27 मार्च रोजी आहे। त्यामुळे या 2 जागेवरती निर्णय होण्याची शक्यता या बैठकीतून दर्शवण्यात येत आहे। जी धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।